तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। रायगडच्या दहिवली भागामध्ये उष्णतेनं कलिंगडाचं मोठं नुकसान, तर युद्धामुळे कलिंगडाची निर्यात बंद असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती। महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर। सरसकट कर्जमाफी आणि पीक विमा देण्यासह खासगी फायनान्सची आता वसुली थांबवण्याची मागणी। वाशिममधील आडोळी गावकऱ्यांनी या ठिकाणी विक्रीस काढले, तर विक्रीस काढलेल्या गावामध्ये कृषी मंत्र्यांचा पुतळा जाळत निषेध। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे। त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देणार जय पवारांचं आश्वासन। देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव या तालुक्यातल्या कोकणाई इथला हा प्रकार। मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 25 जण जखमी। जखमींवर नवेगाव बांध इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान। अवकाळीचा सर्वाधिक फटका निफाडच्या वाकद इथल्या अरुण बडवर या दिव्यांग शेतकऱ्याला बसला। पावसामुळे शेतात काढून ठेवलेला संपूर्ण कांदा भिजलाय। अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी या तालुक्यामध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा तडाखा। सारखीनी या ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले, झाड पडूनही मोठं नुकसान। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन लवकरच मदत करणार। भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींचं शेतकऱ्यांना आश्वासन। नंदुरबार जिल्ह्यामध्ये वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात। तर परभणी जिल्ह्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू। जवळपास 215 हेक्टरवरील ज्वारीच्या पिकाचं नुकसान। ज्वारी जमीनदोस्त झाल्यामुळे बळीराजा संकटात। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे पपई बागांचं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे झाडं जमिनीवर पडली आहेत। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि पावसामुळे नुकसानीच्या घटना। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले। घरातील जीवनावश्यक वस्तूंचंही मोठं नुकसान। भरपाई देण्याची आता नागरिकांची मागणी। धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा। द्राक्ष बागांचं यामध्ये नुकसान। अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान, तर आमदार चंद्रकांत पाटलांकडून तातडीनं पंचनामे करण्याचेही आदेश। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा मोठं नुकसान। ज्वारी, गहू, मका, रब्बी पिकांचं या ठिकाणी मोठं नुकसान झाल्यानं ते जमीनदोस्त। वर्धा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी घट, तर उन्हाच्या तीव्रतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा। अवकाळी पाऊस झाल्यामुळे तापमानही घसरलं। ढगाळ वातावरण आणि पावसामुळे फळबाग, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आता चिंता सतावते। लातूर शहराचा पाणीपुरवठा गेल्या 4 दिवसांपासून बंद। महानगरपालिकेकडे कोट्यवधींची थकबाकी असल्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे। पालिकेनं 40 लाखांची पाणीपट्टी पाटबंधारे विभागाकडे भरली असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होण्याचाही अंदाज। राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू असताना चंद्रपूर शहरात मात्र पाण्याची टंचाई, तर शहरामध्ये एकमेव रामाळा तलावातील पाणीसाठा कमी होतोय। आगामी काळामध्ये पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची दाट शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या चितेगाव परिसरामध्ये मुख्य जलवाहिनी फुटली। ऐन उन्हाळ्यामध्ये शेतातील आणि एकूणच शहरातील पाणीपुरवठा यामुळे विस्कळीत होऊ शकतोय। सिडको, गारखेडा आणि जुन्या शहरातील नागरिकांना सुद्धा या पाणी टंचाईचा मोठा फटका। परभणी शहराला येलदरी आणि रहाटीमधून होणारा पाणीपुरवठा खंडित, तर पूर्णा पाटबंधाऱ्याचे महानगरपालिकेकडे 51 कोटी थकल्यानं पाणीपुरवठा खंडित केला गेलाय। डिझेलच्या किमती वाढल्यामुळे कोलाबा, कफ परेड आणि भाऊचा धक्का या ठिकाणी हजारो बोटी धक्क्यावर लागल्यात। रिटेल दरामध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची मच्छीमारांची मागणी। मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर 10,000हून अधिक मासेमारी बोटी नांगरावरच। अहिल्यानगरच्या मध्यवर्ती असलेल्या ग्राहक भांडार गॅस एजन्सीमध्ये गॅस मिळत नसल्यामुळे गोंधळाचं वातावरण। गोंधळ घालणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी पांगवलं, तर युद्धामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा सध्या जाणवत असल्यामुळे नागरिक आक्रमक होत आहेत। शहादा शहरातील रेखा इंडियन गॅस एजन्सी विरोधात नागरिकांचा संताप वाढला, तर सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे ग्राहक तासनतास उन्हात उभे। जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा नसताना सुद्धा दिवसात फक्त 20च बुकिंग घेण्याचा हा प्रकार। रायगडच्या पेणमधील कामार्ली या परिसरामध्ये गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉटेल चालकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ। वाढलेल्या जेवणाचा ताण आणि त्यामध्ये लाकडावर स्वयंपाक अशी हॉटेल मालकांची तारेवरची कसरत सुरू आहे। नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणासाठी पोलिसांच्या गाईडलाईन्स, तर रुग्णालयं, निवासी शाळा, अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच या ठिकाणी वितरण। हॉटेल, खासगी संस्थांमध्ये सिलेंडर देण्यास कारवाई होणार। दरम्यान अनेक भागांमध्ये घरगुती गॅस वितरण सुरळीत सुरू।
गॅसच्या तुटवड्यामुळे परभणीतील 7 एलपीजी पंप 3 दिवसांपासून बंद. एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांकडून भाडेवाढ, पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील उपासमारीची वेळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी चालकांना अल्पसा दिलासा मिळणार. मुंबईहून 18 टन ऑटो एलपीजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार, तर 30,000 रिक्षा चालकांपैकी 7,000 रिक्षा चालकांना प्रति 5 लिटरनं गॅस दिला जाणार. नाशिकमधील विहिरीत कार कोसळून अपघात झाल्यानंतर विहीर बुजवण्यास आता सुरुवात. 4चाकी गाडी विहिरीत जाऊन पडल्यानं 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू. विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मालक पसार. नाशिकमध्ये व्हिडिओ व्हायरल करून खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रारदार व्यावसायिकावर सुद्धा गुन्हा दाखल. व्यावसायिकानं 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार. दरम्यान संशयित आरोपी रवींद्र येरंडे पोलिसांच्या ताब्यात. व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ आढळल्याचं हे प्रकरण उघडकीस. सिंधुदुर्गच्या मालवण कालावधीत या ठिकाणी कालावल या खाडीमध्ये अनधिकृत वाळू माफियांवरून ग्रामस्थांचं आंदोलन. ग्रामस्थ आणि वाळू माफिया आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. ग्रामीण भागातील मनरेगा कामकाजात मोठी सुधारणा करण्याचा शासनाचा निर्णय. आता मनरेगा ॲपद्वारे सेल्फीनं हजेरी अनिवार्य. बनावट हजेरी देणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. केंद्र शासनाच्या आदेशानुसार ही नवी प्रणाली लागू. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील डांबरखेडा पुलाचं काम लवकरात लवकर करण्याचे जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचे आदेश. तर मे महिन्यापर्यंत पुलाचं काम पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याचंही नियोजन. धुळे जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्षाची निर्मिती. वाढलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आता आरोग्य विभाग अलर्ट. जिल्ह्यामध्ये एकूण 43 ठिकाणी उष्माघात कक्ष तयार. धुळ्यामध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची खुलेआम विक्री होत असल्याचं समोर. स्थानिक गुन्हे शाखेकडनं शहरामध्ये 2 दुकानांवर कारवाई. पाकिस्तानी क्रीम आणि साबण असा 61,000हून अधिक किमतीचा मुद्देमालही जप्त. अंजनगावमध्ये पुतळा बसवणारे बाळराजे आवारे पोलिसांच्या ताब्यात. दरम्यान संभाजीनगर पोलिसांनी कुंभेफळ इथल्या राहत्या घरातनं त्याला अटक केली आहे. आवारेंनी हजारोंच्या संख्येनं अंजनगावला जाण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बारामती पोटनिवडणुकीसाठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेचा अर्ज दाखल. दरम्यान येत्या काही 2 दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार. अभिजित बिचुकले यांची माहिती. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील अवैध वाळू उत्खननाचा मुद्दा तापला. प्रशासन वाळू तस्करांना वाचवतंय. शिंदेच्या सेनेचे नेते उन्मेष पाटील यांचा हा आरोप. तर धुळे सोलापूर महामार्गावर दसेगाव फाट्यावर वाळूच्या डंपरनं तरुणीला चिरडलं होतं. इचलकरंजी शहर अतिक्रमण मुक्त करणार. पत्रकार परिषद घेत महापौर आणि उपमहापौरांचा हा संकल्प. शहर अतिक्रमण मुक्त करून रोल मॉडेल बनवण्याचा हा संकल्प. इचलकरंजीमध्ये शिवसेना शिंदे गटाची बैठक. जनगणना आणि मतदार नोंदणीसाठी बीएलओ नेमण्याचा हा निर्णय. सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी विरोधात या ठिकाणी बिनविरोध झाल्याची माहिती. दरम्यान सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एखादी सत्ता. राष्ट्रवादीतनं फुटलेल्या ऋतुजा शिंदे आणि लता कर्णे यांच्यासह भाजपच्या दोघांची वर्णी. बुलढाण्यातील खंडाळा देवी या ठिकाणी चैत्र पौर्णिमेनिमित्त जगदंबा देवीची भव्य यात्रा भरते. दरम्यान या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. 150 वर्षांची ही परंपरा आजही कायम. मिरवणुकीमध्ये देवीच्या सोंगातील व्यक्तीकडून मुलांना उलाढण्याची ही अनोखी परंपरा. बुलढाण्याच्या खामगावमध्ये पुरातन खंडोबा मंदिराचा यात्रा महोत्सव मोठ्या थाटात साजरा. तर गेल्या 150 वर्षांपासून जोपासली जाणारी 12 गाड्या ओढण्याची ही परंपरा यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न. पुण्याच्या भोरमध्ये अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त देवीच्या पालखीची मिरवणूक. तर पारंपरिक वाद्याच्या तालावर भोर शहरातील प्रमुख मार्गांवरून देवीची मिरवणूक. मिरवणुकीमध्ये पुरुषांबरोबरच महिला, मुलं सुद्धा मोठ्या उत्साहानं सहभागी होत असतात. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.